नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण भरपूर चॅप्टर अभ्यासलेले आहेत, ठीक आहे। तर आज आपण या लेक्चरपासून इंटिग्रेशन या टॉपिकला या चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो इंटिग्रेशन यामध्ये इनडेफिनाइट इंटिग्रेशन अँड डेफिनाइट इंटिग्रेशन असे दोन टॉपिक आहेत, ठीक आहे ना। इंटिग्रेशनचे दोन सब पार्ट आहेत किंवा दोन टॉपिक आहेत, सब टाइप्स आहेत असं म्हणा। त्यामध्ये इनडेफिनाइट अँड डेफिनाइट हे दोन टॉपिक, ठीक आहे। तर इनडेफिनाइट हा तुमचा थर्ड चॅप्टर आणि त्यानंतर फोर्थ चॅप्टर हा डेफिनाइटचा आहे, ठीक आहे। असे दोन दोन तुम्हाला सेपरेट टॉपिक अभ्यासायला दिलेले आहेत चॅप्टर वाईज, ठीक आहे। बेसिकली इंटिग्रेशन हा जो चॅप्टर आहे किंवा जो हा पार्ट आहे हा स्टुडंटसाठी विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तोच चॅप्टर बेसिकली विद्यार्थ्यांना स्टुडंटला हार्ड जातो, ठीक आहे। याचं कारण असं की त्याची बेसिक जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित अंडरस्टँड झालेली नसते, ठीक आहे। तर हा चॅप्टर आजपासून या लेक्चरपासून व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा। वन बाय वन एक एक स्टेप समजून घ्या, एक एक फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे। व्यवस्थित ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अभ्यासा, म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशनची पूर्ण कन्सेप्ट कळेल। आणि महत्त्वाचं इंटिग्रेशन हा डिफरन्शिएशनचा इन्व्हर्स पार्ट आहे, ठीक आहे। इंट्रोडक्शनमध्ये तर आपण पुढे बघणारच आहोत। तर तो जो डिफरन्शिएशन चॅप्टर आहे तो आपण पूर्ण स्टडी केलेला आहे मागील काही लेक्चर्समध्ये। तो डिफरन्शिएशन चॅप्टर व्यवस्थित अभ्यासा, ठीक आहे। ॲप्लिकेशन नाही, फक्त केवळ जो डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्हचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर तुम्ही अभ्यासा, ठीक आहे। कारण त्याच बेसिसवरती आपल्याला इंटिग्रेशन चॅप्टरचा स्टडी करायचा आहे, ठीक आहे। तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इंटिग्रेशनचे दोन टाइप्स आहेत, एक इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि सेकंड वन इज डेफिनाइट इंटिग्रेशन। तर आपला थर्ड जो चॅप्टर आहे तो आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन, ठीक आहे। तर या इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपल्याला काही टॉपिक आहेत, बघा ते टॉपिक मी रीड करतो आणि त्या टॉपिक वाईज आपल्याला ह्या इंटिग्रेशन म्हणजे इनडेफिनाइट इंटिग्रेशनचा जो चॅप्टर आहे तो स्टडी करायचा आहे, ठीक आहे। तर बघा कोणकोणते पॉईंट आपल्याला अभ्यासायचे आहेत। यामध्ये आपल्याला फर्स्ट डेफिनेशन अँड प्रॉपर्टीज आपल्याला अभ्यासायचे आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशनसाठी, ठीक आहे। त्यानंतर डिफरंट टेक्निक्स, त्यामध्ये फर्स्ट बाय सबस्टिट्यूशन, त्यानंतर सेकंड वन इज बाय पार्ट्स आणि त्यानंतर थर्ड वन इज बाय पार्शियल फ्रॅक्शन, ठीक आहे। म्हणजे इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी, इनडेफिनाइट इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथे 3 मेथड्सचा स्टडी करायचा आहे, 3 मेथड्स अभ्यासायचे आहेत। फर्स्ट सबस्टिट्यूशन, त्यानंतर बाय पार्ट्स आणि लास्ट वन इज पार्शियल फ्रॅक्शन। ह्या 3 महत्त्वाच्या मेथड्स आहेत, ठीक आहे ना। या मेथड्स इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला एक्झाममध्ये या मेथड्सवरती क्वेश्चन विचारलेले असतात, ठीक आहे। तर आता वन बाय वन आपण एक एक टॉपिक एक एक पॉईंट व्यवस्थित समजून घेऊया। तर बघा आता नक्की इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय बघा। हा जो पॉईंट आहे इनडेफिनाइट अँड डेफिनाइट हा दोन्ही सायमल्टेनियसली मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। इंटिग्रेशनमध्ये आपण मल्टिप्लिकेशनच्या ज्या टर्म्स आहेत त्या सर्व टर्म्स आपण एकत्र ॲड करतो, म्हणजेच आपण इंटिग्रेशन करतो, ठीक आहे। एकदम सिंपल भाषेमध्ये इंटिग्रेशनची जर डेफिनेशन जर समजवायची म्हणली तर ती अशीच होईल। आणि ही झाली इंटिग्रेशनसाठी। आता त्यामध्ये डेफिनाइट अँड इनडेफिनाइट, तर आता हा जो चॅप्टर आपण बघतोय हा इनडेफिनाइटचा आहे, ठीक आहे ना। तर इनडेफिनाइट म्हणजे काय नक्की असणार आहे, तर ज्यावेळेस इंटिग्रेशनवरती लिमिट अप्लाय असतात, ठीक आहे, आपण पुढे बघणारच आहोत। इंटिग्रेशनवरती अप्पर लिमिट लोअर लिमिट हे जे लिमिट अप्लाय असतं, ज्यावेळेस अप्लाय असतात त्यावेळेस ते डेफिनाइट इंटिग्रेशन असतं, ठीक आहे ना। म्हणजे इंटिग्रेशनची काही स्पेसिफिक व्हॅल्यू असते, ठीक आहे, तिला काहीतरी लिमिट असतं, कुठून कुठपर्यंतचं हे इंटिग्रेशनवरती लिमिट असतं, त्यामुळे त्याला आपण म्हणतो डेफिनाइट, ठीक आहे। शब्दानुसार घ्या डेफिनाइट। आणि इनडेफिनाइट म्हणलं तर मग त्या इंटिग्रेशनवरती लिमिट नसेल, म्हणजे अप्पर लिमिट नसेल आणि लोअर लिमिट नसेल, ठीक आहे। हे दोन पॉईंट व्यवस्थित समजून घ्या, समजतंय। इनडेफिनाइट इंटिग्रेशन अँड डेफिनाइट इंटिग्रेशन, इनडेफिनाइटमध्ये लिमिट अप्लाय नसणार आहे, तेच एक्झाम्पल आपल्याला या चॅप्टरमध्ये होल चॅप्टरमध्ये अभ्यासायचे आहेत। कोणत्या इनडेफिनाइटमध्ये बघा इथे डायरेक्टली हे इंटिग्रेशनचं सिम्बॉल आहे, ठीक आहे। आणि या पद्धतीचे तुम्हाला एक्झाम्पल असते ह्या इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये। आणि पुढे डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये हे जे काही इंटिग्रेशनचं साईन आहे इथे या बेसला तुमचं हे लोअर लिमिट असेल आणि वरती इथे टॉपला अप्पर लिमिट असेल, ठीक आहे ना। लिमिट म्हणजे कोणतीतरी एक रिअल नंबर स्पेसिफिक व्हॅल्यू तिथे तुम्हाला दिलेली आहे, गिवन असेल, ठीक आहे। हे समजून घ्या, हा डिफरन्स आहे इनडेफिनाइट आणि तिकडे डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये।
तर बघा आता हे थोडंसं इंट्रोडक्शन समजून घेऊया आणि मग आपण पुढील एक्झाम्पल अभ्यासूया. ठीक आहे. आता आपण डायरेक्टली एक्झाम्पल थ्रू थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. जे हे इंट्रोडक्शन आहे ते बघा. आता डेरिव्हेटिव्ह मी मागे सांगितल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचा आपण मागील काही लेक्चर्समध्ये आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे. आणि मी मागाशी म्हणल्याप्रमाणे जे इंटिग्रेशन आहे तो इंटिग्रेशन हा डेरिव्हेटिव्हचा इन्व्हर्स पार्ट आहे. ठीक आहे ना. डेरिव्हेटिव्हच्या ऑपोजिट आपण इंटिग्रेशनमध्ये सॉल्व करतो. ज्यावेळेस बघा इथे फॉर एक्झाम्पल म्हणून टर्म घेतलेली आहे. फॉर एक्झाम्पल वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. ठीक आहे. आता मागील लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्हची पूर्ण कन्सेप्ट आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप अभ्यासलेले आहे. तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती भेटणार आहे 3x². ठीक आहे ना. इथे एक्स टू दी पॉवर एनचा फॉर्म्युला आपण इथे यूज होईल. ठीक आहे. एक्स क्यूब आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर ऑब्वियसली हा जो पॉवर आहे तो पुढे येईल म्हणजे 3x² हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे भेटेल. ठीक आहे. बघा या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह ऑफ dx x³ इज इक्वल टू 3x². ठीक आहे. इथे बघा व्यवस्थित अजून ओके. x³ डेरिव्हेटिव्ह असणार आहे या पद्धतीने 3x². आणि आता ज्यावेळेस हे एक फंक्शन होतं x³ डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला 3x² हे सेकंड फंक्शन भेटलं. ठीक आहे ना. पण जे ॲन्सर भेटले जे सोल्युशन भेटले ते देखील एक फंक्शनमध्येच आहे. ठीक आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे ती सॉल्व केल्यानंतर देखील आपल्याला अगेन फंक्शनच भेटतं. आणि जे सोल्युशन जे फंक्शन भेटतं आहे त्याला जर मी इंटिग्रल अप्लाय केलं म्हणजे त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर मला अगेन x³ टर्म भेटते. हे लक्षात घ्या. ठीक आहे. बघा मी इथे x³ डेरिव्हेटिव्ह 3x². ठीक आहे. आणि आता ह्या 3x² जर मी इंटिग्रेशन घेतलं ह्या 3x² जर इंटिग्रेशन घेतलं तर मला ही x³ टर्म भेटणार आहे. लक्षात येते. बघा कशा पद्धतीने पुढे ते एक्सप्लेन केलेलंच आहे. आणि बघा अँड इंटिग्रल ऑफ 3x² म्हणजे ह्या 3x² हां जर इंटिग्रेशन अप्लाय केलं इंटिग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्टिव्ह एक्स देन इज x³. ठीक आहे. दिस इज शोन विथ द साइन ऑफ इंटिग्रेशन नेमली दिस इज साइन. ठीक आहे. इंटिग्रेशनचं साइन आहे हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे एक्झाम्पलमध्ये आपल्याला कंटिन्युअसली हेच साइन यूज करायचं आहे इंटिग्रेशनसाठीचं. ठीक आहे. बेसिक प्रोसेस कळाली. ज्यावेळेस आपण एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो त्यावेळेस जे सोल्युशन भेटतं त्या सोल्युशनचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला अगेन मूळ जे फंक्शन होतं ते भेटणार आहे. हे लक्षात घ्या. हीच बेसिक क्रायटेरिया आहे इंटिग्रेशनचा. ओके. म्हणून तर आपण मगाशी मी म्हणलो की जी इंटिग्रेशन आहे ही कम्प्लिटली इन्व्हर्स प्रोसेस आहे डिफरन्शिएशनची. ओके. आता त्यानंतर इथे एक बघा 3x² विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला x³ भेटतं आणि तो लिहिण्याचा क्रायटेरिया जो आहे तो या पद्धतीने आहे. इथे बघा इंटिग्रेशन 3x² इथे रब करूया. ओके. बघा इंटिग्रेशन 3 × x² हा डेरिव्हेटिव्ह जो भेटला होता ती टर्म. ठीक आहे. विथ रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन कोणाचं आहे 3x² हे जे फंक्शन आहे या पूर्ण फंक्शनमध्ये x टर्म आहे. ठीक आहे ना. म्हणून इंटिग्रेशन आपल्याला इंटिग्रेट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स म्हणून इथे dx आहे. ठीक आहे ना. इंटिग्रेशन 3x² × dx इज इक्वल टू आता हे इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला किती भेटणार आहे x³ भेटणार आहे. म्हणजे जी मूळ फंक्शन होतं मूळ जी व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे बाय इंटिग्रेशन मेथडने. ओके. या पद्धतीने ही इंटिग्रेशनची टर्म आहे किंवा इंटिग्रेशन आहे. ओके. आता त्यानंतर बघा पुढे इंटिग्रेशन ज्या पद्धतीने आपण डिफरन्शिएशनमध्ये काही रूल बघितले डेरिव्हेटिव्ह आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो फंक्शनवरती त्यानंतर कशा पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व करू शकतो ज्या पद्धतीने आपण तिकडे फॉर्म्युले क्रायटेरिया बघितले काही रूल्स अभ्यासले त्याच पद्धतीने इकडे इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये आपल्याला फॉर्म्युले आहेत रूल्स आहेत. ठीक आहे ना. त्याच मेथडने आपल्याला इंटिग्रेशन अभ्यासायचं आहे. फक्त तिकडे डेरिव्हेटिव्ह घेत होतो इकडे आपल्याला इंटिग्रेशन अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. आता अजून एक इंटिग्रेशनमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक काय आहे तो बघा रीड करतो आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. इंटिग्रेशन f(x) dx इज इक्वल टू g(x). ठीक आहे. या पद्धतीने हे दिलेलं आहे. f(x) हे मूळ फंक्शन आहे dx इज इक्वल टू
जी ऑफ एक्स, म्हणजे हे इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला काहीतरी अजून एक व्हॅल्यू भेटेल, फंक्शन भेटेल, ती व्हॅल्यू म्हणजे जी ऑफ एक्स असणार आहे. ठीक आहे, ज्या पद्धतीने आपण इथे बघितलं बघा, 3x² इंटिग्रेशन घेतलं, आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटली x³. ठीक आहे, आता ही कशी भेटली हे आपल्याला पुढे अभ्यासायचंच आहे. इथे डायरेक्टली लिहिलेलं आहे, पण ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, एफ ऑफ एक्स वरती इंटिग्रेशन अप्लाय केलं आणि त्याची व्हॅल्यू भेटली जी ऑफ एक्स. रीड ॲज, कशा पद्धतीने रीड करणार आहे बघा, रीड ॲज इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, इथे डी एक्स आहे, म्हणजे हे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. ठीक आहे, रिस्पेक्ट टू एक्स इज जी ऑफ एक्स, म्हणजे सोल्युशन किती भेटलं, जी ऑफ एक्स, सिन्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, जर कॉन्स्टंट फंक्शन असेल आणि जर विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू आपल्याला 0 भेटते, हे आपल्याला माहीत आहे. म्हणून जी ऑफ एक्स प्लस सी ह्या पद्धतीने आपण लिहित असतो, वेअर सी इज अन आर्बिटरी कॉन्स्टंट अँड सी कॅन टेक इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज, म्हणजे सीची कोणती व्हॅल्यू असू शकते पण ती कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, या पद्धतीने ही इंटिग्रेशनमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणता, हा सी. हा सी म्हणजे काय असणार आहे, कॉन्स्टंट टर्म असणार आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. कॉन्स्टंटची व्हॅल्यू कोणती असू शकते, पण तो लिहिण्यामध्ये लिहिण्याच्या मेथडमध्ये आपण फक्त सी म्हणून राईट करणार आहे. ठीक आहे, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स आणि प्लस सी. ओके, या पद्धतीने. आता हा सी म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे, हे लक्षात घ्या. आता नेक्स्ट पॉईंट आहे इलेमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युले. ठीक आहे, इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युले आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि इथून पुढे खरं आपला इंटिग्रेशनचा चॅप्टर स्टार्ट होत आहे. बघा, आता इथे काही फॉर्म्युले आहेत, हे तुम्हाला तोंडपाठ व्यवस्थित लक्षातच ठेवायचे आहेत. ठीक आहे, त्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही. तर बघा, इथे जो फर्स्ट फॉर्म्युला दिलेला आहे x⁴n. ठीक आहे, हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला डेरिव्हेटिव्हने सॉल्व करून दिलेला आहे इथे, बट तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, बघा, फर्स्ट फॉर्म्युला इथे इंटिग्रेशन x⁴n. आता जसं डेरिव्हेटिव्हमध्ये होता x⁴n इज इक्वल टू n इंटू x⁻n−1, पॉवर आपण 1ने डिक्रीज करतो. ठीक आहे, तसं इथे इंटिग्रेशनमध्ये आपण 1ने पॉवर इन्क्रीज करतो, हे लक्षात घ्या. बघा, इंटिग्रेशन मी इथे झूम करतो म्हणजे तुमच्या अजून व्यवस्थित लक्षात येईल. हा फर्स्ट फॉर्म्युला आहे आणि हा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. इंटिग्रेशन x⁴n इंटू डी एक्स, म्हणजे ह्या फंक्शनचं विथ रिस्पेक्टिव्ह एक्स इंटिग्रेशन घ्यायचं आहे, इज इक्वल टू काय सोल्युशन भेटतं आहे किंवा इंटिग्रेशन भेटतं आहे, तर x⁴n प्लस 1, म्हणजे एक्सचा पॉवर हा 1ने इन्क्रीज करायचा आहे, जो काही गिवन असेल तो. हां, इथे n आहे, 1ने इन्क्रीज झाला म्हणजे n+1 झाला आणि त्याच टर्मने डिवाईड करायचं आहे, म्हणजे n+1ने डिवाईड करायचं आहे. आणि आत्ताच आपण मागाशी बघितलं की इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर आपण कॉन्स्टंटची टर्म ॲड करतो, म्हणजे इथे प्लस सी ही टर्म आपल्याला ॲड करावी लागेल. ठीक आहे, हा झाला आपला फर्स्ट फॉर्म्युला x⁴n साठीचा. ओके, सिमिलरली पुढे सेकंड फॉर्म्युला इथे आहे. बघा, हा सेकंड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ax. आता सेकंड म्हणजे याचाच सेकंड टाईप आहे, ax प्लस b⁴n आहे. ओके, विथ रिस्पेक्टिव्ह एक्स इंटिग्रेशन घ्यायचं आहे. याचं सोल्युशन किती भेटेल, इंटिग्रेशन किती भेटेल, तर बघा सेम याच फॉर्म्युला टाईप आहे. ax प्लस बीचा पॉवर n होता, तो आपल्याला इन्क्रीज होईल n+1, म्हणजे 1ने इन्क्रीज होईल. बघा, n+1 अपॉन डिनॉमिनेटरला त्याच टर्मने डिवाईड करायचं, म्हणजे n+1ने. आणि इथे एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे 1/a. ठीक आहे, हा कुठून आला, तर बघा, ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन सॉल्व करतो, आता एक्झाम्पलमध्ये तर आपल्याला पुढे अभ्यासायचंच आहे, बट इथे फॉर्म्युल्यामध्ये देखील आलेलं आहे, तर मी इथे सांगून टाकतो काय केलं आहे नक्की आपण इथे. तर इथे इंटिग्रेशनचा फर्स्ट फॉर्म्युला आपण अप्लाय केला, कोणता, हा x⁴nचा. तो असतो n1ने आपण ती टर्म इन्क्रीज करतो, पॉवर इन्क्रीज करतो. तर इथे n व्हॅल्यू होती, पॉवरची n व्हॅल्यू आहे, मी 1ने इन्क्रीज केली म्हणजे ती झाली n+1, डिवाईड देखील त्याच टर्मने करतो म्हणजे n+1ने, इंटू इथे आहे 1/a. आता ही टर्म कुठून आली, तर बघा, हा जो ब्रॅकेट आहे आतमध्ये फक्त ax प्लस b ह्या टर्मचा आपल्याला घ्यायचा आहे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ज्या पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्हमध्ये चेन रूल अप्लाय करतो. ठीक आहे, चेन रूल आठवतोय, तो चेन रूल आपण कसं करतो, फंक्शन ऑफ फंक्शन असेल तर आपण आधी बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो, त्यानंतर आतमधल्या फंक्शनचा विचार करतो, म्हणजे आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो. ठीक आहे, आणि ती जी टर्म आहे डेरिव्हेटिव्हची ती मल्टिपलमध्ये लिहितो, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये लिहितो. ठीक आहे, लक्षात येतं आहे.
बघा मी तुम्हाला ती डेरिव्हेटिव्हची सांगतो म्हणजे इथे तुम्हाला इंटिग्रेशनची कन्सेप्ट कळेल. ओके बघा मी तिकडे परत डेरिव्हेटिव्हच्या चॅप्टरकडे तुम्हाला नेतो थोडंसं. बघा थोडक्यात आपल्याकडे या पद्धतीने एक्झाम्पल आहे साइन एक्स क्यूब आहे. ठीक आहे आणि आपल्याला ह्या टर्मचा ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आता बघा सिम्पल ज्यावेळेस मी साईनचा डेरिव्हेटिव्ह आता माहीत आहे साईनचा डेरिव्हेटिव्ह किती भेटेल कॉस बरोबर. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल कॉस एक्स. कॉस एक्स म्हणजे एक्स क्यूब असेल बरोबर. फंक्शन ऑफ फंक्शन आहे बघा हे साइन फंक्शन आणि हे बाहेरचं फंक्शन साइन आणि आतमध्ये परत कोणतं आहे एक्स क्यूब आहे. ठीक आहे म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन आहे. तर मी बाहेरच्या फंक्शनचा आधी डेरिव्हेटिव्ह भेटला तो भेटला कॉस. ओके साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स क्यूब ॲज इट इज आणि आता कोणतं आतलं फंक्शन म्हणजे एक्स क्यूब त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तो किती भेटेल तर इंटू मल्टिप्लाय करतो आपण बरोबर आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह भेटेल मला 3 इंटू एक्स स्क्वेअर बरोबर ना. या पद्धतीने बघा आणि हा झाला आपला फायनल डेरिव्हेटिव्हची टर्म कॉस एक्स क्यूब इंटू 3x स्क्वेअर. आता हे फक्त रिअरेंज करून 3x स्क्वेअर इंटू कॉस एक्स क्यूब हा झाला साइन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. फंक्शन ऑफ फंक्शन असेल तर आपण बाय चेन रूल अप्लाय करतो. इथे चेन रूल अप्लाय केला आधी साईनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तो भेटला कॉस नंतर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह भेटला 3x स्क्वेअर. आता ज्या पद्धतीने आपण इथे डेरिव्हेटिव्हमध्ये चेन रूल अप्लाय करून फक्त जी सेकंड टर्म आहे ती मल्टिप्लाय केली इथे आपल्याला इंटिग्रेशनमध्ये देखील त्याच पद्धतीने अप्लाय करायचं आहे. बट इथे कसं करायचं आहे बघा आधी आपण ह्या बाहेरचं जे फंक्शन आहे तिथे पॉवर n आहे बरोबर त्याचं इंटिग्रेशन घेऊन टाकलं इथे या पद्धतीने. ही फर्स्ट जी टर्म आहे ती एक्स टू दी पॉवर nच्या फॉर्म्युल्याने आपण इथे क्रिएट केली इंटू 1/a म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे आतमध्ये जी आतलं फंक्शन आहे ax प्लस बी त्या टर्मचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे ax प्लस बी. आता इथे ax प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह किती भेटेल ए कॉन्स्टंट आहे बाहेर निघेल एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 भेटेल प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल म्हणजे फक्त आपल्याला ए ही टर्म भेटेल. ठीक आहे म्हणजे या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह किती भेटेल आपल्याला ए भेटणार आहे ax प्लस बीचा आणि हा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला ह्या टर्मला डिवाइड करायचा आहे म्हणून इथे आपण काय लिहिलेलं आहे 1/a हे लक्षात घ्या. लक्षात येते सिम्पल आहे. आणि पुढे आता हे इंटिग्रेशन कंप्लीट झालं आणि मग आपल्याला इंटिग्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण कॉन्स्टंट लिहितो सी म्हणून इथे ॲड केला सी. लक्षात येते. आता हे जरी इथे कळलं नसेल तर पुढे एक्झाम्पलमध्ये आपण बघणारच आहोत तिथे देखील तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. लक्षात येते. तर हा झाला थोडक्यात फर्स्ट फॉर्म्युला याच बेसिसवरती होता त्यामुळे आपण याला फर्स्ट फॉर्म्युलाच म्हणू. त्यानंतर बघा नेक्स्ट कोणकोणते आहेत. आता जशी या पद्धतीने इथे फॉर्म्युले आहेत त्याच पद्धतीने पुढे आपल्याला ट्रिकोनॉमेट्रिकसाठी अभ्यासायचे आहेत. आता बघा मगाशी मी म्हणल्याप्रमाणे इंटिग्रेशन हे डिफरन्शिएशनची ऑपोजिट किंवा इन्व्हर्स प्रोसेस आहे बरोबर. म्हणजे आपल्याला हे जे काही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले क्रिएट करायचे आहेत हे फॉर्म्युले तयार करण्यासाठी क्रिएट करण्यासाठी आपल्याला आधी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले क्रिएट करता येतील. ओके बघा कशावरनं तर फॉर एक्झाम्पल इथे घेऊया e⁻x इंटिग्रेशन घेतलं e⁻x अपन लॉग a बरोबर प्लस सी हे झालं e⁻xचं इंटिग्रेशन. बट e⁻xचा डेरिव्हेटिव्ह किती असतो e⁻x इंटू लॉग a बरोबर ना. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला e⁻xचा डेरिव्हेटिव्ह असतो e⁻xच. मग इंटिग्रेशनमध्ये देखील तोच फॉर्म्युला तयार होतो आहे. इंटिग्रेशन ऑफ e⁻xचं इंटिग्रेशन असतं e⁻xच. ठीक आहे e⁻xचं इंटिग्रेशन e⁻x भेटतं. त्यानंतर नेक्स्ट आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स. मग जर मला कॉस एक्सवरती जर इंटिग्रेशन अप्लाय केलं तर मला कोणतं फंक्शन भेटेल साइन एक्स भेटेल. ठीक आहे ना. म्हणजे बघा इथे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू साइन एक्स आणि प्लस सी या पद्धतीने. ठीक आहे सी हा कॉन्स्टंट असणार आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सचा असतो मायनस साइन एक्स. मग मायनस साइन एक्सवरती जर इंटिग्रेशन अप्लाय केलं तर मला भेटेल कॉस एक्स. बट नुसता साइन एक्स घेतला तर हे मायनस साइन इकडे ट्रान्सफर होईल म्हणजे मायनस कॉस एक्स भेटेल. लक्षात येते. या पद्धतीने हे सर्व फॉर्म्युले क्रिएट होतील. ठीक आहे तर हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके इथे बघा सेक एक्सचा दिला आहे नंतर कोसेक एक्सचा दिला आहे कॉट एक्सचा त्यानंतर लॉग एक्सचा. हे जे काही 10 फॉर्म्युलेज आहेत 11 फॉर्म्युले ही सर्व फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण पुढे आपल्याला हीच फॉर्म्युले पुढे एक्झाम्पलमध्ये यूज करायचे आहेत. ठीक आहे तर हे झाले सर्व फॉर्म्युल्याचा